चला तर आज आपण बनवूया मेथीची भाजी, वरण, भात, चपाती। तर पहिल्यांदा मी घेतले तांदूळ। आता आपण तांदूळ धुण्यासाठी पाणी ओतूया। आपण घेतले तांदूळ धुवून। तर आता भात घालण्यासाठी 2 चमचे मीठ घालूया। आपलं मीठ घालून झाले। आता कुकर लावू। आता वरणासाठी आपण डाळ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। आता हे बघा, हे टाकूया आपण टमाटर आणि कुकर लावून घेऊया। आता आपण इकडं भाताचा कुकर लावून झालाय, इकडं डाळीचा कुकर लावून झालाय। मेथीच्या भाजीसाठी घेतली मी हिरवी मिरची, लसूण कुटून घेतलेला आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे, मुगाची डाळ भिजाय घातलेली आणि इथे मेथीची भाजी धुवून घेतलेली 2 पाण्याने, 2 ते 3 पाण्याने। मेथीच्या भाजीसाठी इथे मी तेल कढईत टाकून घेतलेलं आहे आणि आपण टाकूया आता हिरवी मिरची, लसूण आणि हलवून घेतलंय मी। असं हलवून घेतलं। आता मिरची आपली छान तळली, कच्चापणा तिचा गेलेला आहे। आता इथं टाकूया आपण मेथीची भाजी। मेथीची भाजी टाकली। ही आपली मेथीची भाजी हलवून झाली, त्यात टाकली। आता आपण टाकूया भिजवलेली डाळ, मुगाची डाळ टाकली। मी डाळ टाकून घेतली तुमच्या समोरच। आता त्याला बघा कसं पाणी सुटलंय। आता हे पाणी सुटलंय ना, तर त्या पाणी जसं आटल तसं ती भाजी आपली छान अशी शिजून निघते। आणि आता आपली मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर आपण टाकूया थोडंसं शेंगदाण्याचं कूट। आता आपली मेथीची भाजी तयार आहे, आपण टाकले शेंगदाण्याचं कूट। आता मिक्स करून घेऊया हलवून छान असं। मी टाकले ह्यात शेंगदाण्याचं कूट। आता 2 मिनिटं असंच ठेवायचं आणि गॅस आपला बंद करून घ्यायचा। आता आपली मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा। आपली डाळ अशी मस्त शिजून झालेली आहे बघा, घट्ट अशी डाळ शिजून झाली। आता आपण देऊया वरणाला फोडणी। आणि आता वरणाला फोडणी देण्यासाठी इथं घेतली मी मोहरी, जिरी, लसूण, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि ह्यात टाकले तेल। आता तेलात टाकूया आपण मोहरी। मोहरी बघा कशी तडतड होते छान। मोहरी छान तडतडू द्यायची। आपली मोहरी तळली, तडतडली। मोहरी झाली की टाकूया जिरं। जिरं टाकून झालं, टाकायचं लसूण। लसणाला लाल होऊ द्यायचं। टाकायचं कढीपत्ता। मग टाकूया आपण हळद। फोडणी अशी छान हलवू द्यायची, एकजीव होईपर्यंत हलवायचं। सगळं बघा असं मस्त एकजीव झालेलं आहे। आता त्यात टाकाय आपण डाळ। आपली डाळ टाकून झालेली बघा।
आता तयार आहे आपले वरण. आता टाकून घेऊ चवीपुरतं मीठ. हे टाकले चवीपुरतं मीठ. आता वरण आपलं छान उकळी आलं ना, 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायचं. त्यानंतर ना बंद करायचं. बघा आता आपल्या वरणाला उकळी आलेली आहे. बघा कशी उकळी आली. झालंय आपलं वरण. तर तयार आहे आपली खाण्यासाठी थाळी. या जेवायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.